महाराष्ट्राचा भूगोल प्रश्न उत्तरे अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन आहेत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, तर संपूर्ण व्हिडिओ पाहावा। प्रश्न पहिला, सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती मीटर दरम्यान आहे? यासाठी पर्याय 4 आहेत। 4 पैकी जे उत्तर आहे ते कमेंटमध्ये टाईप करून सांगा। आणि पर्याय क्रमांक 1 आहे विद्यार्थी मित्रांनो 915 ते 1220 मीटर। पर्याय क्रमांक 2 आहे 1500 ते 1600। पर्याय क्रमांक 3 आहे 1000 ते 1200 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 800 ते 1000। याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये टाईप करा विद्यार्थी मित्रांनो। आणि याचं योग्य उत्तर जे आहे 915 ते 1220 मीटर दरम्यान सह्याद्री पर्वताची सरासरी उंची आहे। प्रश्न दुसरा, अरबी समुद्रास समांतर असणारा सह्याद्री पर्वत किनाऱ्यापासून किती किमी अंतरावर आहे? अरबी समुद्रास समांतर असणारा सह्याद्री पर्वत किनाऱ्यापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे, कमेंट करून सांगा। आणि यासाठी पर्याय आहेत 4। तर पर्याय क्रमांक 1 आहे 60 ते 80 किलोमीटर। पर्याय क्रमांक 2 आहे 15 ते 30 किलोमीटर आणि पर्याय क्रमांक 3 आहे 80 ते 100 किलोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 आहे 30 ते 60 किलोमीटर। आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 30 ते 60 किलोमीटर अरबी समुद्रास समांतर असणारा सह्याद्री पर्वत किनाऱ्यापासून 30 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे। प्रश्न तिसरा, महाराष्ट्रामध्ये असणारी पर्वतरांगेवरून दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास त्याची उंची टिंबटिंब होत जाते। तर यासाठी पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कमी होत जाते, पर्याय क्रमांक 2 आहे समान राहते आणि पर्याय क्रमांक 3 वाढत जाते आणि पर्याय क्रमांक 4 असमान होते। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वाढत जाते, पर्याय क्रमांक 3। महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेवरून दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास त्याची उंची वाढत जाते। प्रश्न चौथा, कोकण किनाऱ्याच्या सखल प्रदेशाकडून सह्याद्रीकडे पाहिल्यास टिंबटिंब दिसते। काय दिसते कोकण किनाऱ्याच्या सखल प्रदेशाकडून सह्याद्रीकडे पाहिल्यास? तर पर्याय क्रमांक 1 आहे डोंगर रांगेसारखा दिसतो, पर्याय क्रमांक 2 आहे सपाट पठारासारखा दिसतो, पर्याय क्रमांक 3 आहे खोलगट खोऱ्यासारखा दिसतो आणि पर्याय क्रमांक 4 आहे सरळ कड्यासारखा दिसतो। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 सरळ कड्यासारखा दिसतो। कोकण किनाऱ्याच्या सखल प्रदेशाकडून सह्याद्रीकडे पाहिल्यास सरळ कड्यासारखा तो दिसतो। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि प्रश्न 5वा, कोणत्या नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे? पर्याय क्रमांक 1 आहे दातिवार व उल्हास, पर्याय क्रमांक 2 आहे वैतरणा व सावित्री, पर्याय क्रमांक 3 आहे मुचकुंद व वशिष्ठी, पर्याय क्रमांक 4 आहे कर्ली व तेरेखोल। आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 वैतरणा व सावित्री। वैतरणा व सावित्री नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे। प्रश्न 6वा, त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? पर्याय क्रमांक 1 आहे गोदावरी, पर्याय क्रमांक 2 आहे गिरणा, पर्याय क्रमांक 3 आहे प्रवरा आणि पर्याय क्रमांक 4 आहे दारणा। तर याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये टाईप करून सांगा। आणि याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी। त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो। प्रश्न 7वा, कृष्णा व कोयना नद्यांचा उगम कोठे होतो? डॅश डॅश येथे आहे, कोठे आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे माथेरान या ठिकाणी
पर्याय क्रमांक 2 भीमाशंकर या ठिकाणी, पर्याय क्रमांक 3 महाबळेश्वर या ठिकाणी आणि पर्याय क्रमांक 4 पन्हाळा या ठिकाणी। तर याचं योग्य उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 महाबळेश्वर। कृष्णा व कोयना नद्यांचा उगम महाबळेश्वर येथे आहे। प्रश्न 8वा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे साल्हेर, पर्याय क्रमांक 2 सप्तशृंगी, पर्याय क्रमांक 3 हनुमान आणि पर्याय क्रमांक 4 कळसुबाई। तर ह्याचं उत्तर सर्वांना आलं पाहिजे, तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा। आणि याचं जे उत्तर आहे ते आहे कळसुबाई। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे। प्रश्न 9वा टिंबटिंबजवळ माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा आहे। कशाजवळ माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे लोणावळा, पर्याय क्रमांक 2 आहे नेरळ, पर्याय क्रमांक 3 आहे नेरूळ आणि पर्याय क्रमांक 4 आहे कोल्हापूर। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 नेरळ जवळ माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा आहे। प्रश्न 10वा नाशिक मुंबई मार्गावर कोणता घाट आहे? नाशिक मुंबई मार्गावर कोणता घाट आहे? तर यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे थळघाट, पर्याय क्रमांक 2 आहे दिवा घाट, पर्याय क्रमांक 3 आहे आंबा घाट आणि पर्याय क्रमांक 4 आहे कुंभारली घाट। यासाठी योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 थळघाट। नाशिक मुंबई मार्गावर थळघाट आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल। थँक्यू, धन्यवाद। चॅनलला जरूर सबस्क्राइब करा।